प्रेक्षक नमस्कार. मी सुरेश वाणी. आपण पाहत आहात विंगर टाइम्स. विंगर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या सोबत आहेत बाबा परदेशी. बाबा परदेशी एक ब्रँड नाव आहे. जुन्नर शहरामध्ये बाबा परदेशी यांचा आदरयुक्त दबदबा दरारा. जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अपयश आल्यानंतर बाबा परदेशी शिवसेनेमध्ये एक्झिट झाले. एक्झिट झाल्यानंतर बाबा परदेशी माध्यमांशी बोलताना जे काही बोलले त्या माध्यमातून काही गोष्टी तशा घडत चाललेल्या आहेत. आणि सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबा परदेशी सावरगाव गटातील शिवसेनेचे उमेदवार संतोष चव्हाण यांचा प्रचार करत आहेत. आता बाबा परदेशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होते. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. आता त्यांचे पाऊल धनुष्यबाणाकडे चाललेत का? चर्चा तर होणारच. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडली. जुन्नर नगरपालिकेच्या निकालानंतर हा निर्णय घेतला. आता तुमची पावलं धनुष्यबाणाकडे वळताना दिसतात. सावरगाव गटामध्ये तुम्ही संतोष चव्हाण यांचा प्रचार हिरीहिरीनं करताय. काय भविष्यकाळात शिवसेनेत जाणार? वाणी साहेब, सर्वात प्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण एक विचार मांडण्याची संधी या ठिकाणी आम्हाला दिली. आपण जो प्रश्न केलेला आहे, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेतून एक्झिट झालो आणि आता संतोषदादा चव्हाण यांचा मी प्रचारक म्हणून काम करतोय. वाणीसाहेब, आत्ताची राजकीय स्थित्यंतर जर सगळी आपण पाहिली तर जुन्नर नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने मी माझे विचार मांडले होते तर तो एक माझ्या मनातली ती खतखत होती, ती मी मांडत होतो, परंतु ती तमाम तालुक्यातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्वसामान्य शिवसैनिकांची खतखत होती आणि ती माझ्या रूपातून ती मांडली गेली होती. काय मांडलं होतं मी त्याच्यामध्ये? जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीचा शब्द आम्हाला आघाडीच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने लोकसभेत आणि विधानसभेत दिला होता की या ठिकाणी आपली आघाडी आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून लोकसभेचा उमेदवार राष्ट्रवादीचा, विधानसभेचा उमेदवार राष्ट्रवादीचा आणि नगरपालिका जर आली तर नगरपालिकेचा नगराध्यक्षाचा उमेदवार उभाटा या गटाचा असेल, अशा पद्धतीने आमचे सुतोवाच झाले होते. परंतु त्या पद्धतीने नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते कुठल्याही परिस्थितीने वागले नाही. आणि हे सगळं पाहिल्यानंतर म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी, शरद पवार राष्ट्रवादी आणि त्यांच्याबरोबर काँग्रेस बी होती आणि उभाटा होता, असे 3 गट होते, तिघांची आघाडी होती. आणि यांनी त्या पद्धतीने आम्हाला शब्द दिला होता, त्या पद्धतीने नगरपालिकेच्या निवडणुकीत ते वागले नाही. अशा पद्धतीने शब्दाचं काय? काँग्रेसचे स्वतंत्र पॅनल उभं केलं. साहेब, मी आघाडीचं म्हणतोय, त्यांनी शब्द नगरपालिकेसाठी आघाडी म्हणून दिला होता. परंतु नगरपालिकेमध्ये तसं वागताना आघाडी दिसली नाही. मग त्यावेळी मी बाहेर पडत असताना मी संपूर्ण जीवनपट या राजकीय स्थित्यंतर त्यावेळीची सगळी मांडली होती नगरपालिकेच्या निवडणुकीची. आणि त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आघाडीने घात केला अशा पद्धतीने मी शब्द वापरला आणि तो खरा ठरला होता. आणि त्यामुळं उभाटाच्या कार्यकर्त्यांना फार मोठी हानी त्या निवडणुकीमध्ये सोसावी लागली आणि हे आपण सगळ्यांनी पाहिलेली. मग त्यावेळेस मी बोलताना हे बोललो होतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेने पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वापर पद्धतशीरपणे आघाडीचे नेते मंडळी या तालुक्यामध्ये करतायत आणि तो वापर केला गेला. वापर करायचा प्रश्न कुठे आहे? ती काय कुकुली बाळ आहे? ऐका साहेब, कुकुली बाळ नाही, शब्द दिले आणि वापरून घेतला. आणि ज्यावेळेस उभाटाच्या कार्यकर्त्यांची वेळ आली त्यावेळेस त्यांना वाऱ्यावरती सोडून दिलं. काय शब्द दिला होता? कुणी दिला होता? मीटिंग मध्ये नेते, त्यांचे जे खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मीटिंग झाली होती उभाटाच्या कार्यकर्त्यांची आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची. त्यांचं नेतृत्व खासदार अमोलजी कोल्हे करत होते, सत्यशील दादा शेरकरी तिथं होते, तिथं उमेदवारच होते. त्यावेळीच त्यांनी ते शब्द वापरलेले होते आणि आम्हाला शब्द दिला होता. मग त्या पद्धतीने नंतरची ती वागणूक दिसली का? तर त्यांनी कारण दाखवलं का आपला पॅनल जर पूर्ण झाला नाही तर मी प्रचाराला येणार नाही. हे अशा पद्धतीने हे वागणं योग्य आहे? म्हणजे तुम्ही वापर करून घेतला कार्यकर्त्यांचा आणि नंतर हे कारण दाखवून त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत वाऱ्यावरती सोडून दिलं. त्यांना कुठलीही मदत केली नाही, कुठलंही त्यांचं पाठबळ दिलं नाही, कुठेही त्यांचं हे केलं नाही.
मग अशा पद्धतीने आज जी मोठी हानी झाली याला जबाबदार ते नाहीत का, हा माझा शिवसैनिकांना त्यावेळीचा उतरलेला प्रश्न होता. आजची जर परिस्थिती आपण पाहिली, 8 गट आहेत. मी त्यावेळीच बोललो होतो का शिवसैनिकांनो, ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सावध व्हा याच्यावरनं, आणि तुम्ही सावध होऊन पुढचा आपला पाऊल कसा टाकायचा ते ठरवा. हे ठरवत असताना आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तालुक्यात अशा पद्धतीने आघाडी आपला वापर करेल, पण तो वापर आपला होऊन देऊ नका. आणि वापर होऊ नये म्हणून मी यावेळीस बोललो का मी आता एक्झिट होतोय, त्याची कारणं ती होती का उबाटाला हे नगण्य ठेवत, उबाटा संपवण्याचा तर घाट नाही ना या तालुक्यातून, आणि म्हणून मी त्या ठिकाणून एक्झिट झालो होतो. पण आज मी जे बोललो होतो ते आज आपल्याला सत्यात दिसलंय. आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय राजकीय परिस्थिती तालुक्यात. बाबा परदेशी, एक मुद्दा लक्षात घ्या. आता 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र आलेले. आपल्याकडे 8 जागा आहेत. इथे शिवसेनेला सावरगावची जागा दिली, इथे शिवसेनेला नारायणगावची जागा द्यायला तयार होते, इथे शिवसेनेला पिंपळवंडीची जागा द्यायला होती. म्हणजे 5 पैकी 3 जागा जर शिवसेनेला द्यायला तयार होते तर अजून अपेक्षा काय साहेब? हे नुसते होते, दिलेत का साहेब? तुम्ही घ्यायला तयार नव्हते साहेब? अजिबात नाही. दिलेत का साहेब? पिंपळवंडी आहे काय काय का? मी काही त्यांचा प्रवक्ता नाही, पण मी एक बातमीदार म्हणून मी समोर त्यांचं म्हणणं घेतलेलं आहे की आम्ही पिंपळवंडीला शेवटच्या क्षणापर्यंत मशालीला जागा सोडत होतो. रात्री 12 वाजता सुद्धा त्यांनी ते सांगितलं होतं की मंगेश काकडेंनी धनुष्यबाणावर लढावं, आम्ही तिथं जागा सोडतो. नारायणगावची जागा शिवसेनेला सोडली. तुमच्या प्रियंका शेळके मशालीच्या चिन्हावर लढायला तयार नाही, ते म्हणाले आम्हाला घड्याळ्या चिन्हावर लढायचे. सावरगावची जागा सोडली. 3 जागा जर तुम्हाला देत होते तर तुमची काय फसवणूक? हे फक्त देत होते. ज्या पद्धतीने नगरपालिकेच्या संदर्भात यांनी 15 दिवस 20 दिवस मिटिंगा चालवल्या आणि फक्त झुलतं ठेवलं आणि ऐन वेळेवरती सगळ्यांचा कार्यक्रम केला, त्याच पद्धतीने माझा यांच्यावरती आरोप आहे का जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा देतो, करतो, हा देऊ तो देऊ असं झुलवत ठेवलं, कारण यांनी इकडे तिकडे जॉईंट होऊ नये. हा त्याच्यातला मला राजकारण दिसलं. आणि शेवटी आपण पाहिलं तर अख्ख्या 8 गटामध्ये फक्त 1 गटामध्ये जागा उबाटाला सोडली आणि 7 गटावरती तुतारी गायब करून घड्याळेवरतीच फक्त त्या ठिकाणी उमेदवार आणलेल्या आहेत. याचाच अर्थ असा की जुनी म्हण आहे, आवळा देऊन कोळा काढायचा. म्हणजे शिवसैनिकांना उबाटाच्या गटाला 1 गट दिलं आणि 7 गटामध्ये आता हे उबाटाचे शिवसैनिक वापर परत करून घेणार. तुम्ही अर्धसत्य मांडताय. अजिबात पिंपळवंडीची जागा द्यायला तयार होते साहेब. होते याला अर्थ नाही हो साहेब. त्यांनी जाहीर सांगितलं होतं. सांगितलं हो, मी म्हणतो ना तुम्हाला. नारायण, तुम्ही विचारू शकता मंगेश काकडेंना, काय महेश शेळकेंना. सगळ्यांची माझं बोलणं झालेलं आहे. हे फक्त होते, देत होते, हे मलाही माहिती आहे. प्रत्यक्षात असं काही घडलं नाही. आजची परिस्थिती हीच दिसतीये, 1 जागा आणि 7 जागा. आता याच्यामध्ये पद्धतशीरपणे 1 जागा देऊन 7 जागेचे तिथले शिवसैनिक उबाटा गटाचे हे वापरून घेणार, हेच याच्यातून दिसलं. आणि हेच मी नगरपालिकेनंतर एक भाकीत दिलं होतं का शिवसैनिकांनो, आपला वापर होऊन देऊ नका. आपण स्वाभिमानी शिवसैनिक, शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहे. आणि म्हणून मी त्यावेळेस हे सुतोवाच केले होते आणि त्या प्रत्यक्षात दिसत आहे. बाबा परदेशी शिवसेनेमध्ये होते, बाबा परदेशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, बाबा परदेशी भाजपच्या संपर्कात होते, बाबा परदेशी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये गेले, बाबा परदेशी आता धनुष्यबाणाचं काम करतायत. बघा, मोठमोठे नेते मंडळी उलटे पालटे देशभरात राज्यभरात कुठेही जातात. मी तर फार छोटा कार्यकर्ता आहे आणि त्यातल्या त्यात मी ज्या समाजातून येतो तो राजपूत समाज, एक मूठभर समाज आमच्या तालुक्यामध्ये आहे, ज्याचे एक 500-700 मतदान आहे, त्याच्यात 2-3 पक्ष आहे. त्यामुळं कोणतरी एक गॉडफादर लागतो समाजामध्ये काम करण्यासाठी आणि त्या उद्देशाने आम्ही एक कोणतरी आमच्या पाठीची गॉडफादर असला तर 4 उपेक्षित लोकांची आपल्याला कामं करता येतात. या भावनेने, या हेतूने, कुठलाही स्वार्थ नाही.
मार्केट कमिट्यांना इथून मागं मी 3 निवडणुकांमध्ये नेतृत्व केलं, हे तुम्ही पाहिलेलं आहे. कुठेही मी मला उमेदवारी मागितली, कुठे मी त्याच्यामध्ये टपरी मागितली, कुठे मी एक गाळा मागितला. चांगले कार्यकर्ते तिथं बसले पाहिजे या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो. त्याच उद्देशाने आज मी जिल्हा परिषदेला गेल्या 10-12 वर्षापासून संतोषदादा चव्हाण आणि माझे एक मैत्रीचे संबंध, काही व्यावसायिक संबंध आले आणि व्यक्ती त्याच्यामध्ये दिसलं का कशा पद्धतीने आहे. मला एक सांगायचं आहे आपल्याला, माणूस किती मोठा आहे यापेक्षा तो कसा वागतो याला फार मोठं महत्व समाजामध्ये आहे. आशाताई बुचके तुमचेही संबंध चांगले आहेत. चांगले संबंध. शेठ पारखे तुमचेही संबंध चांगले आहेत. 100% संतोष चव्हाणांचाच प्रचार करायचं काय समजायचं? मला असं वाटलं ना की बा ही व्यक्ती मला चांगली वाटली. व्यवसाय पार्टनर म्हणून अजिबात नाही. ही व्यक्ती समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकते, सगळ्यांना घेऊन चालू शकते. आशाताईंचं काम वाईट आहे? 100% चांगले आहे. आम्ही आशाताईला 2019ला आशाताईसाठी मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता असताना सुद्धा बाहेर पडलो आणि अपक्ष असताना आशाताईचा प्रचार प्रमुख म्हणून मी काम केलंय. इथं तटस्थ का राहिलं नाही? आज नाही मी तटस्थ राहू शकतो, परंतु आपला उपयोग, आपल्या अनुभवाचा उपयोग एका मित्राला जर झाला आणि तो मित्र जर एका चांगल्या पद्धतीने त्या खुर्चीवरती बसला तर तो समाजामध्ये चांगल्या पद्धतीने अनेकांना बरोबर घेऊन चालू शकतो. संतोषदादा चव्हाण याच्यामध्ये काय पाहिलं आम्ही, ते एकटे 100 पावलं चालण्यापेक्षा 100 जणांना घेऊन 10 पावलं चाललं तर चालेल, पण 100 जणांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व हे दिसलं आणि ते आम्हाला भावलं. आणि मग एक निस्वार्थ पद्धतीने एक कार्यकर्ता जर चांगलं समाजाने काम करत असेल तर त्याला आपण आपलं पाठबळ द्यावं. हे काय गैर आहे का? हे काय चूक आहे का? आणि म्हणून या ठिकाणी आज मी त्यांच्याबरोबर आहे. आता शेवटचा प्रश्न, तो तरी त्याचं उत्तर खरं द्याल अशी अपेक्षा. याचा अर्थ अगोदर तुम्ही सगळंच खोटं बोलले मी असं म्हणणार नाही. डोक्यात भगवी टोपी आहे, संतोष चव्हाण यांचा पक्ष शिवसेना आहे, बाबा परदेशी हातामध्ये धनुष्यबाण कधी घेणार? नाही, बाबा परदेशीला धनुष्यबाण काही नवीन नाही. जन्म धनुष्यबाणामध्ये झालेला आहे बाबा परदेशीचा. कॉलेजला 11वीला असतानापासून शिवसेना प्रमुखांची 90मध्ये सभा जुन्नर शहरात जेव्हा झाली त्याच वेळेस बाबा परदेशीने शिवसेना प्रमुखांच्या त्या सभेमध्ये पताका बांधायचं रात्रंदिवस काम जुन्नर शहरात केलेलं आहे. त्यामुळे तिथून उपजतच आहे. आता राहिला प्रश्न हा, तर धनुष्यबाण कधी हाती घेणार आहे, तर आमचा एक माणूस धनुष्याच्या माध्यमातून आम्ही खुर्चीवरती बसवला की त्याच्यानंतर त्या ठिकाणी विचारमाने पुढची पावलं आपली काय असतील त्याच्यावरती विचार होईल. पण आज तरी मी कुठल्याही पक्षामध्ये नाही. मी फक्त संतोषदादा चव्हाण यांना या निवडणुकीमध्ये आपण आपले जे काही आपल्याकडं आहे म्हणजे काय, माझे काय, मी काय आर्थिकनी मोठा नाही आहे, त्यांना माझे काय आर्थिकची गरज नाही आहे, पण जे काय माझे अनुभव आहेत, राजकीय अनुभव असतील, काही डावपेच असतील, काही पद्धतीने नियोजन असेल, त्याचा उपयोग त्यांच्या झोळीमध्ये टाकावा आणि त्यांच्या पाठीमागे जाऊन त्यांना निवडून आणावं, एवढाच उद्देशाने आज मी त्यांच्याबरोबर आहे. भविष्यामध्ये माणसाचे आज रात्री काय बोलला, जो सकाळी कोणत्या पक्षात जातो अशी गणितं दिसत आहेत. त्याच्यामध्ये मी काय नवा नाही, परंतु आजच्या मितीला मी कुठल्याही पक्षात नाही, एक मित्राचं फक्त मी काम करतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो. आता बाबा परदेशी संतोष चव्हाण यांचं काम करतात, भविष्यकाळात काय होईल हे वेगळं सांगण्याची आता गरज राहिलेली नाही. राजकारण खेळून पाहिजे नसतं तर पाहून खेळायचं असतं. बाबा परदेशींचं सध्याचं धोरण अशाच प्रकारे राहिलेलं आहे. जुन्नर तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांनी वापर करून घेत आहेत असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं. आजही ते आहे आणि आजही त्यांचा वापर होतोय असं ते ठामपणे म्हणतायत. आता खरोखर वापर होतोय नाही होतोय, शिवसैनिक वापरले जातात का, भरडले जातात का? जर बिया मिमी राजी तो क्या करे पाजी, जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडला नाही म्हणून उपयोग काय? ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यांनी त्यांच्या भावना अतिशय प्रामाणिकपणे मांडल्या. आता पक्ष सोडलेला आहे तरी पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची काय आणि एकनाथ शिंदेची काय, दोन्ही शिवसेना ह्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आहेत. भविष्यकाळामध्ये कोणी कोणाचं कायमचं मित्र शत्रू नसतं. ज्या प्रकारे 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या, भविष्यकाळात शिवसेना सुद्धा एकत्र येऊ शकतात. बाबा परदेशी कडवट हिंदुत्ववादी नेता आहे. आपल्या मित्रासाठी जिल्हा परिषद निवडणुकीला ते रिंगणामध्ये मदत करतायत. संतोष चव्हाण यांना जिल्हा परिषदेला त्यांना विजयी करायचा आहे. तर बघूया मतदार काय करतायत. मतदार कोणाचा टांगापलटी करतात
आणि कोणाचं घोडं फार करतात. बाबाजी, आपण विघ्नर टाइम शो मनपोकळीत बोललो बाबा. धन्यवाद. आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.